हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, DMER ची एक्झाम जी आहे तुमची कंडक्ट झालेली होती, त्याचा रिझल्ट जो आहे तो पण डिक्लेअर झालेला होता. मला वाटते मेनली तुमचा फार्मसिस्ट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन या पदांसाठी एक्झाम जी आहे आणि त्याच्यासोबत बरीचशी पदं त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यासाठी एक्झाम जी आहे डिक्लेअर झालेली होती. आणि त्यामध्ये आता रिझल्ट लागल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्या विद्यार्थ्यांनी फार चांगला स्कोर केलेला आहे मग त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नक्की कोणते डॉक्युमेंट्सची गरज आहे किंवा कोणते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत याबद्दलचं डिटेल डिस्कशन जे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि लक्षात घ्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये कोणते कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याबद्दलचं डिस्कशन जे आहे आपण पाहूयात. आणि सोबतच तुम्ही झेरॉक्स कॉपीज ज्या आहेत त्या पण त्याच्या रेडी ठेवायच्या आहेत. ठीक आहे, ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि त्याचसोबत रेग्युलर बॅचेस सोबतच मेंटॉरशिप बॅचेस ज्या आहेत त्या पण सुरू झालेल्या आहेत. आणि त्या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रोव्हाइड केली जाईल. आणि मेंटॉरशिप बॅचेसमध्ये तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत केली जाते. ठीक आहे, तर आता आपण जाणून घेऊया की DMERचा जो रिझल्ट डिक्लेअर झालाय त्याच्यानंतर जर तुम्ही फार चांगला स्कोर केलाय, तुमचं नाव लिस्टमध्ये येत आहे असं वाटत असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बऱ्याच स्टुडंट्सना प्रॉब्लेम जनरेट होतो. त्यांना हे माहितीच नसतं की कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यासाठी DMERनी हे डॉक्युमेंट्सची जी लिस्ट आहे ती ऑफिशियली डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही सर्टिफिकेट्स आहेत. कॅन्डिडेट्स विल हॅव टू प्रोड्यूस फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स. याचा अर्थ तुमच्याकडे हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित कंप्लीट होईल. तर त्यामधलं पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे तुम्ही भारताचे नागरिक आहेत याच्यासाठी काहीतरी प्रूफ असणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी कोणतं सर्टिफिकेट पाहिजे? आयदर तुमच्याकडे पासपोर्ट असला पाहिजे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे स्टेटिंग नॅशनॅलिटी ॲज अन इंडियन. तर तुम्ही बघितलं असेल की तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटी जी आहे ती मेन्शन केलेली असते की तुम्ही भारतीय आहात. मग आयदर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे किंवा पासपोर्ट पाहिजे जे प्रूफ असणार आहे की तुम्ही भारताचे नागरिक आहात. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात याच्यासाठी प्रूफ म्हणून डोमसाईल सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही डोमसाईल सर्टिफिकेट काढलेलं नसेल आतापर्यंत तर डोमसाईल सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, SSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वी. तुम्हाला युजली पण माहिती आहे की 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, तुमचा डिप्लोमा जर झाला असेल तर त्याचं मार्कशीट हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, डिप्लोमा, तर त्या सगळ्याचे सर्टिफिकेट जे आहेत तुमच्यासाठी लागणार आहेत, आवश्यक आहेत. पुढे बघा, फॉर रिक्रुटमेंट आणि रिक्रुटमेंटसाठी तुमचे हे सगळे मार्कशीट्स लागणार आहेत. ऑल मार्कशीट्स म्हणजे तुमच्या डिग्री आणि डिप्लोमाच्या प्रत्येक सेमिस्टरचे मार्कशीट जे आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर नसतील तर आताच तुमच्या युनिव्हर्सिटीमधून अप्लाय करा आणि ते काढून घ्या. ठीक आहे, पुढे बघा, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, लायसन्स, रिसिप्ट विथ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लायसन्सची गरज असेल तर ते लायसन्स जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. स्पेसिफिकली फार्मसिस्टना लायसन्सची रिक्वायरमेंट असते. मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल आय सॉरी मग त्यामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल, लायसन्स असेल किंवा रिसेंट रिन्युअल डेट जी आहे त्या लायसन्स रिन्युअलची डेट ते तुमच्याकडे लायसन्स जे आहे ते अवेलेबल असणं गरजेचं आहे. NX तुम्ही फॉर्म फिलअप करताना NXF जर वाचला असेल त्यामधला तर त्याच्या अकॉर्डिंगली तुमच्याकडे मेडिकल फिटनेसचे सर्टिफिकेट आहेत म्हणजे तुम्ही मेडिकली फिट आहात याचं प्रूफ असतं. मग हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते पण तुम्ही काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जर कास्ट मधून किंवा रिझर्वेशन थ्रू तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे किंवा कास्ट रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे, वुमन रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे तर स्पेसिफिकली त्याच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत? तर ऑफकोर्स तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही NTB, NTC, VJA, NTD, OBC, SBC आणि वुमन रिझर्वेशन जर अप्लाय केलेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमी लेअर जे आहे ते पण लागणार आहे. त्याच्यामुळे ते नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट जे आहे ते पण काढून घ्या. त्याच्यावरची डेट पाहून घ्या. ती अपडेटेड नॉन क्रिमिलियर जे आहे तुमच्यासाठी गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि आजकाल नॉन क्रिमिलियर जे आहे लवकरात लवकर मिळतं, 10 ते
दिवसामध्ये पण मिळून जातं, कारण ऑनलाईन प्रोसिजर झालेली. ठीक आहे, पुढे बघा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर EWS कॅटेगरी इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी. तर EWS कॅटेगरी मधून पण तुम्ही इलिजिबल आहात, ते क्रायटेरियाज एकदा बघून घ्या, ते क्रायटेरियाज फुलफिल करताय का हे पण बघा. नाहीतर सिलेक्शन होतं आणि तुमच्याकडे यापैकी काही डॉक्युमेंट जर मिसिंग असतील तर तुम्हाला पोस्ट मिळत नाही, समजत आहे. त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बाकी PWA, EQA या कॅटेगरी, स्पोर्ट्स पर्सन, एक सर्व्हिसमॅन या कॅटेगरीतून अप्लाय केलेलं असेल तर त्या रिगार्डिंग डॉक्युमेंट जे आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, स्पेसिफिकली सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर टू क्लेम एज रिलॅक्सेशन. तुमच्या घरामध्ये कोणी फ्रीडम फायटर असेल आणि त्यासाठी तुम्ही एज रिलॅक्सेशन क्लेम केलेलं असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल, कुठे जॉब करत असाल तर तुमच्याकडे इन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हे ऑफिशियली डिक्लेअर केलेले आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे. ठीक आहे, तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहिलेलं आहे की DMERची एक्झाम मध्ये फार चांगले मार्क्स स्कोर केलेले कॅन्डिडेटसाठी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक्झॅक्टली कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे तयार करून ठेवा. ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड आहे किंवा होणार आहे, त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. विथ त्याच्या सगळ्यांच्या एक झेरॉक्स कॉपीज पण सोबत ठेवा फॉर सेफ साईड. ठीक आहे, तर लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, DMER मधल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन. आणि पहा, अकॅडमीमध्ये ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, तसेच अंगणवाडी, नेट सेट, TET या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 8010457760 हा नंबर आहे. आणि या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.